आजच्या काळात सायबर गुन्ह्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असून त्यांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेचं सायबर सजग असणं तितकंच महत्त्वाचं आहे। या पार्श्वभूमीवर सीएमसीएस महाविद्यालयाच्या उत्साही विद्यार्थ्यांनी स्नेहा मदणे व प्रांजल पाटील यांनी क्विक हिल फाउंडेशन अंतर्गत सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या उपक्रमांतर्गत शहरातील पोलीस ठाण्यात प्रभावी इम्पॅक्ट ऍक्टिव्हिटी सादर केली आहे। या सत्राला पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल तसेच अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सायबर फसवणूक, सोशल मीडियावरील फिशिंग लिंक, बनावट कॉल्स, पासवर्ड सुरक्षा, रॅन्समवेअर हल्ले यापासून स्वतःचं व नागरिकांचं रक्षण कसं करावं, तपास प्रक्रियेत कोणती काळजी घ्यावी या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। प्रात्यक्षिक, पीपीटी, थेट संवाद आणि प्रत्यक्ष उदाहरणाच्या माध्यमातून हे सत्र अधिक प्रभावी बनवण्यात आले। उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचं मनापासून कौतुक करत विद्यार्थिनींच्या प्रयत्नांचं अभिनंदन केलंय। कार्यक्रमाच्या अखेरीस पोलीस ठाण्याच्या वतीने स्नेहा मदणे व प्रांजल पाटील यांना सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आलंय। या यशस्वी उपक्रमामागे मराठा विद्या प्रसारक समाज, सीएमसीएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम.एन. शिलार, प्रकल्प समन्वयक प्राचार्य स्वाती तापकिरे तसेच क्विक हिल फाउंडेशनच्या अनुपमा काटकर चेअरपर्सन, अजय शिर्के असोसिएट डायरेक्टर, गायत्री केसकर प्रोजेक्ट डायरेक्टर, दीपू सिंग यांचे मार्गदर्शन लाभले। पोलीस प्रशासनाने सांगितले की सायबर सुरक्षा या गंभीर विषयावर साध्या भाषेत व प्रत्यक्ष उदाहरणासह माहिती मिळाल्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना तपास व नागरिकांशी संवाद साधताना याचा नक्कीच उपयोग होईल। आम्ही सीएमसीएस कॉलेज आणि क्विक हिल फाउंडेशनचे आभार मानतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोक।